संभाव्य यादीमध्ये कोणतेही तथ्य वाटत नाही. जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून माहितीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील. बावनकुळेंची प्रतिक्रिया. शिवसेनेचीही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल. मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसांमध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज. गुलाबराव पाटलांची माहिती. मविया आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू. शिंदे, फडणवीस, अजित पवारही खासगीमध्ये मवियाबाबत हाच आकडा देतील. संजय राऊतांचा दावा. संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने. संजय राऊतांच्या जागांसंदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका. भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. जालन्यामध्ये मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना घेराव. दानवेंना निवेदन देताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी.